आता एक महत्वाची बातमी अमरावतीमधून समोर येते। अमरावतीमध्ये सलग 3 दिवस एनआयची चौकशी सुरू आहे। संशयित तरुणाची गेल्या 3 दिवसांपासून चौकशी सुरू असून तरुण दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याचा संशय आहे। छत्रपती संभाजीनगर आणि भिवंडीत सुद्धा या सगळ्या संदर्भात एनआयने छापेमारी केलेली होती। तर गेल्या 3 दिवसांपासून अमरावतीमध्ये एनआयचे हे पथक तळ ठोकून आहे। 3 दिवसांपासून एका तरुणाची चौकशी सुरू आहे। प्रतिनिधी शुभम बायस्कर आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील। शुभम, गेल्या 3 दिवसांपासून एनआय चौकशी करते, नेमकी काय माहिती समोर आलेली आहे का? ठोस काही पुरावे एनआयच्या हाती लागलेले आहेत का? ऋतुजा, सर्वात पहिले एक गोष्ट क्लिअर केली पाहिजे की एनआयच्या पथकाची अमरावतीत 23 वर्षीय संशयित तरुणाची चौकशी सुरू होती। ही चौकशी काल मध्यरात्री संपलेली आहे। काल 8 ते 9च्या दरम्यान संबंधित संशयित युवकाला जे ताब्यात घेतलं होतं त्या ताब्यात घेतलेल्या युवकाला सोडून देण्यात आलेलं आहे। त्यामुळे एनआयची एक चौकशी संपलेली आहे। आपण जर पाहिलं तर गेल्या गुरुवारी पहाटे देशभरात एकूण 17 ठिकाणी एकाच वेळी एनआयने छापेमारी केली होती। या छापेमारी करत असताना महाराष्ट्रामध्ये 3 ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली होती। ठाणे जिल्ह्यातलं भिवंडी असेल, छत्रपती संभाजीनगर असेल आणि अमरावती असेल, अशा 3 ठिकाणी तपास यंत्रणेच्या माध्यमातून छापेमारी करण्यात आलेली होती। अमरावतीत छायानगरातल्या एका 23 वर्षीय युवकाचा पाकिस्तानात असलेल्या काही दहशतवादी संघटनांच्या फोन कॉलच्या माध्यमातून संबंध आल्याच्या संशयाखाली या युवकाला गुरुवारी म्हणजे पहाटे ताब्यात घेतलेलं होतं। त्यानंतर या युवकाची गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार अशा गेल्या 3 दिवस राजापेठ ठाण्यात कसून चौकशी केली। एनआयच्या पथकाने ज्यावेळी या संशयित युवकाच्या घरी छापा घातलेला होता त्यावेळेला याच्या घरनं काही संशयित दस्तऐवज एनआयच्या पथकाला हाती आलेले आहेत। त्याच्यामध्ये एक डायरी सुद्धा त्यांना मिळाल्याची गोपनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे। या डायरीमध्ये जवळपास पाकिस्तानशी संबंधित असलेले 150 व्यक्तींचे संपर्क नंबर त्या डायरीमध्ये आढळून आल्याची माहिती आहे। शिवाय या नंबरचा काय उपयोग घेण्यासाठी हा तरुणाने आपल्याकडे घेतलेले होते किंवा इतर प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ज्या गृह मंत्रालयाने संघटना बॅन केलेल्या आहेत त्या संघटनांशी या तरुणाचा कशा पद्धतीने संपर्क आलेला आहे, या संपूर्ण प्रकरणाची 3 दिवसापासून एनआयच्या पथकानं माहिती घेतलेली आहे। काल एनआयचं पथक अमरावतीतून रवाना झाल्याची माहिती आहे। एकंदरीतच पुन्हा एकदा एनआयचं पथक या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेऊ शकते अशी माहिती आहे। मात्र तुर्तास ऋतुजा 3 दिवसापासून सुरू असलेली चौकशी ही काल थांबलेली आहे आणि या चौकशीतनं आता काय बाहेर येईल किंवा काय निष्कर्ष निघेल या संदर्भातली कोणतीही अधिकृत माहिती आपल्याकडे नाही। निश्चित, त्यामुळे पुढे काय होतं कारवाईमध्ये हे पाहायचं। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।